या मला गोळ्या द्या, मला दोन गोळे. ए पोरांनो, अरे गोळा खाताय वय, थांबा की. आपण विचारलं का? ओ गोळ्याला थांबा तिकडं. टॉनिकलाल द्या. आम्हाला पण सेम मोठा दादा दादा. हा ए पोरांनो, गोळा कशाला खाताय? ओ गोळ्यावाले तुम्ही जाओ बाबा. हो खाऊ दे की पोरांना. अगं मोठी आहे, मला गोळा पाहिजे ना ग. मला पण पाहिजे ग. हाय का आता? अरे आपा काय म्हणतील? अगं तसं नाही, आजारी पडतील. अगं काय आजारी पडत नाही, नको टेन्शन घेऊ. ओ काका द्या ना गोळा द्या. या रे गोळा खा, मी पैसे देते. हाय का? ए, माझ्यासाठी थांबा. मला बी खायचा आहे गोळा. हाय का आता? गोळ्या खाताय वय? कोण देते गोळ्याची पार्टी? मी देते पार्टी. तू देते वय? होय तुला नकोय का? ओ काका यांचा नको नकोय, कॅन्सल करा. हाय का आता घरामध्ये मी तुला एवढं सांभाळून घेते, मी गोळा खायचा नाही वय ग. मी डब्बल खाणार. अगं फुला काकी तुला पण घे की गोळा. अगं नाही बया, माझं काय वय वय खायचं. आता खाण्यासाठी काय वय बघावं लागतं का? ओ काका यांना पण द्या आणि मला पण द्या. आणि किती पाहिजे? आपण किती जण आहेत? 1 2 3 4 5 6. हा 6 करा. आपण तिघेच आहोत ना पण. अगं आपण तिघी जरी असलो तरी अजून लाली वहिनी राहिलीये आणि त्यात आता रंजना काकीने सांगितलं ना अजून 3 पाहिजे तिला, तर जास्तच लागतील. हा अजून बनवा तुम्ही. लाली वहिनी राहिली ना? लाली वहिनी गोळा गोळा खायचे ना? थांब तुमच्यासाठी सांगते. नाही आज नको. का? हे मैत्रिणीने दिलेल्या गोळ्याला नाही म्हणायचं नसतं, खाणं पडतंय गपचूप. हाँ वो मैत्री में खाना पड़ता है. खाओ खाओ. बर काला खट्टा दे दो एक. ए पोरांनो, अरे काय खाताय? गोळा खाताय का काय? आम्हाला बी द्याची. सावकाशी आत्या. हा येते थांबला का? हा हा ए का गे तुझा भरला डाबरा तुझा. ज्याने तुला घरात घेतलं त्यालाच विसरलीस होय ग? ज्या थाळीत खायचं त्यालाच भाप पडायचा अशी गत आहे तुझी. आजी अगं तुला नाही विसरले मी. तुझ्यासाठी स्पेशल गोळा सांगते. ओ काका आमच्या आजीला स्पेशल गोळा दे. तो रेमू गोळा असतो ना, तो आमच्या आजीला खास मोठा बनवा. हा बस का, झालं समाधान? लग्नानंतर लई वर्षांनी असं काहीतरी खाते बघ मी. होय. तुला ताई मी बी लई वर्षानं गोळा खाल्लाय. ए पोरानो ऐका, मी तुमच्यासारखी बारकी होते की नाही. बाई आमचे नाना म्हणजे माझे बाबा बर का, मला गारी घेऊन द्यायचे. अशी फटकल मांडूनच बसायचे. 1 2 3 4 इतकी गार खायचे ना. अरे काय झालं बाळा तुला? अरे अथर्व तुला पण? अरे काय होतंय तुम्हाला? अहो बघा ना, दोघं सकाळपासून उलट्या करतायत नुसत्या. हो केलाय मी डॉक्टरांना फोन. निघाले डॉक्टर, येतील आता. हो सरपंच साहेब, काय झालं? काय नाही, सकाळपासून उलट्याच करतायत मुलं. अरे काय टेन्शनचं नाही ना? नाही केलाय मी डॉक्टरांना फोन केलाय, निघाले डॉक्टर, येतील आता. काळजी घ्या. अहो डॉक्टर बिकडे मरू देऊ तिकडे. तुम्ही पहिलं मुलांना दवाखान्यात घेऊन जा बरं. केलाय मी जित्याला फोन केलाय. तो रिक्षा घेऊन येणार आहे, पण आणखी कुठल्या गावातल्या पोरांना जर काय होत असलं तर त्याला म्हटलं बघून ये, तेवढं येईल आता. जित्या येईल. किती त्रास होतोय मुलांना. हो अरे जित्या का सरपंच काय झालं? लय अर्जंट मध्ये बोलवलं. काय नाही, सकाळपासून पोरांना उलट्या होत. आणखी गावातल्या दुसऱ्या कुठल्या पोरांना काय असं उलट्या वगैरे काय नाही ना होत? होय मी बघितलं की गावात, पण गावात तशी काही केस नाही बाबा. जित्या असं करूया, ह्यांना आणि गावातल्या कुठल्या दुसरी पोरं जर काय उलट्या करत असतील तर त्यांना आपण दवाखान्यात नेऊया. अरे डॉक्टरला फोन केलाय, डॉक्टरचा अजून पत्ता नाही. अहो आता बोलणं बंद करा तुमचं आणि पहिलं पोरांना रिक्षात घेऊन जावा बरं. चल चला ना पोरांनो, चला. वाव काय मस्त ठिकाण आहे हो हे. मला अशा ठिकाणी यायला खूप आवडतं. सावकाश.
असे ठिकाण मला खूप आवडतात, पण यायलाच मिळत नाही. आणि गेले तर मग फॅमिली बरोबर जावं लागतं. आणि मग फॅमिली बरोबर आलं की इकडे जाऊ नकोस, तिकडे जाऊ नकोस, गाडीतच बस. बस झालं बघून, आता निघूया. लगेच हो, तुम्हाला नाही म्हणते, माझ्या घरचे मला असे म्हणतात. घरचे असं म्हणतात हा. पण अशा ठिकाणी, ह्या अशा ठिकाणी येऊन इथली शांतता अनुभवायची, इथला वारा, वातावरण अनुभवायचं, हा सूर्यास्त डोळ्यात सामावून घ्यावा, असं कधी माझ्या घरच्यांना वाटतच नाही. त्यामुळे मलाही हा कधी अनुभवताच नाही आलं. म्हणून आपण थोडा वेळ थांबूया का इथे? थांबूया. विभावरी, मला असं वाटतं की तुम्ही आतमध्ये ना खूप काही असं साठवून ठेवलंय. निसर्गाला द्या ते, निसर्गाच्या स्वाधीन व्हा. काय करा तुम्ही, निसर्गाला आपण दिल्याशिवाय निसर्ग आपल्याला देत नाही. हा? जोरात ओरडा बरं इथं. ओरडा, मी दाखवतो तुम्हाला कसं ओरडायचं. गोपाळ! ओरडा. विभावरी! काय ओरडतं इथं? मुंगीला पण ऐकू गेलं नसेल. जोरात ओरडा, बेंबीच्या देठापासून ओरडा. विभावरी! कसं वाटतंय? मस्त. फ्रेश वाटतंय का नाही? हो, कणीच खाणार? चालेल. मला पण एक आणा. मी आणतो.